हाय. आज मी मम्मी जशी बनवते तशी मुळ्याची चटणी बनवणार आहे. तर मुळ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक मोठा मुळा घेतलेला आहे. या मुळ्याचा पुढचा व मागचा भाग आपल्याला कापायचा आहे आणि मुळ्याला पील करायचं आहे, म्हणजे त्याची वरची जी साल आहे ती काढायची. सर्वात पहिलं मी या दोन भागांना कट केलेला आहे, म्हणजे मुळा अर्ध्यात कापलेला आहे आणि त्याला पील करून घेते. मी इथे हा मुळा किसून घेते. मुळा किसताना लक्षात ठेवा की तुमचा हात किसून देऊ नका. व्यवस्थित लक्ष देऊन किसणीवर मुळा किसून घ्या. जर तुम्हाला किसणं अवघड वाटत असेल तर मिक्सरला लावा. मिक्सरला बारीक वाटून घ्या. पण मला मम्मी जसं बनवते तसं बनवायचं आहे, त्यामुळे मी तिच्या स्टाईलने किसून घेतलेला आहे. मुळा पूर्ण किसून झालाय. लक्षात ठेवायचं या मुळ्यातलं आपल्याला पाणी काढायचं नाही. मुळा तर किसून झाला. आता आपल्याला मिरचीची पेस्ट बनवायची. त्यासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 टीस्पून जिरे घेतलेलं आहे. हे तीनही मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मिरची तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घ्या आणि मुळा किती तिखट आहे त्यावर देखील मिरची किती घ्यायची ते डिपेंड आहे. हा मुळा एवढा तिखट नव्हता म्हणून मी इथे 4 मिरच्या वापरलेल्या आहेत. चला आता चटणी बनवू. तर चटणी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पळीभर तेल ओतते. तेल गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी बारीकवाली बघून घ्यायची. जाडी मोहरी किंवा मोठी अशी मोहरी वापरायची नाही. मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जी मिरचीची पेस्ट वाटून घेतलेली आहे ती टाकायची. मिरचीला थोडंसं परतायचे. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. मिनिटभर मिरची परतली की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. हळदीबरोबरच इथे आपण जो मुळा किसून घेतलेला आहे तो टाकलाय. मुळा या मिरची आणि हळदीमध्ये मिक्स करायचा आहे, म्हणजेच परतून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाका. मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, मिरची, हळद सर्व या मुळ्यामध्ये मिक्स करायचे. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर मोहरी तडतडली की कढीपत्ता देखील यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता यावर झाकण ठेवून आपल्याला मुळ्यातलं पूर्ण पाणी आटवायचे, म्हणजेच मुळ्याला शिजवायचे. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायची काही गरज लागत नाही, त्याच्यामुळे पाणी वगैरे यामध्ये ओतू नका. अधूनमधून झाकण खोलून याला हलवत राहा.
नाही तर खाली करपायचं. मुळ्यातलं पूर्ण पाणी आटवायचंय. इथे तुम्ही पाहू शकताय अजिबात या मुळ्यामध्ये पाणी नाहीये. मुळा शिजलेला आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर मिक्स करते. तयार झाली इथे आपली मुळ्याची चटणी. तुम्ही मुळ्याची चटणी कशी बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ही मी बनवलेली मुळ्याची चटणी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.